नमस्कार माझ्या बालमित्रांनो, माझे नाव विशाल आणि मी आज तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे. आपल्या गोष्टीचं नाव आहे खीर. या गोष्टीमध्ये तुम्हाला खूप काही गमती जमती पाहायला मिळणार आहेत. बरं, चला तर मग सगळे तयार आहात ना आपण गोष्ट ऐकायला? या गोष्टीचे मराठी भाषांतर केले आहे सुमित्रा आष्टेकर यांनी. तसेच या गोष्टीमधील चित्रे काढलेली आहेत कनक शशी यांनी. आईने खीर केली. दीपक आणि सपना खीर खायला आली. गिन्नी धावत आली. खीर गरम होती. सपनाचे तोंड पोळले. गिन्नीने खीर पाहून झेप मारली. गिन्नी मागे हटली. गिन्नी खिरीच्या भोवताली घोटमळू लागली. तिने सपनाच्या पाठीवर शेपटी घासली. तिने वाटीवर पंजा मारला. खीर जमिनीवर सांडली आणि पसरली. खीर जमिनीवर पसरून थंड झाली. गिन्नीने खीर चाटली. दीपक ताटली घेऊन आला. दोघांनी आपली खीर थंड केली. माझ्या बालमित्रांनो, मला खात्री आहे की ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आता थोडी या गोष्टीवर आपण चर्चा करूया. मला सांगा, खीर मिळवण्यासाठी गिन्नीने काय काय प्रयत्न केले? खीर तयार करण्यासाठी कोणकोणत्या सामग्रींची आवश्यकता असते आणि ती कशी तयार करतात याची माहिती पालकांकडून मिळवा. धन्यवाद. आपण सर्वांनी काळजी घेऊया.